Welcome friends, I am S.D. Farande from Yeshwantrao Chavan Polytechnic Ichchatunji. I am working as a lecturer in Mechanical Engineering department. Today we discuss on the points of ergonomic consideration while designing a machine. म्हणजे एखादं मशीन डिझाइन करत असताना आपण कोणकोणते एर्गोनॉमिक कन्सिडरेशन विचारात घेतोय त्याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहे मित्रांनो. एर्गोनॉमिक कन्सिडरेशन्स, major ergonomic considerations in the process of designing machine are design of displays, design of controls, and environment and safety. First is the design of displays. Displays are device through which the man means user can receive the information from the machine. हे मशीन कडनं इन्फॉर्मेशन मिळवण्याचं साधन जे आहे ते आहे डिस्प्ले. A device, a good display device is one which allows proper combination of speed, accuracy and sensitivity of display. म्हणजे एक चांगला आपण डिस्प्ले कशाला म्हणू शकतोय की जे आपल्याला फास्ट रिस्पॉन्स देणार आहे, जिची ॲक्युरसी अँड सेन्सिटिव्हिटी चांगली असणार आहे. डिस्प्ले डिव्हाइसेस कॅन बी मेनली क्लासिफाईड इनटू टू ग्रुप्स, qualitative and quantitative display. Qualitative means what? It only shows the state of the condition, and quantitative means it detect the magnitude, some value on the display. Here this is a qualitative display and here is the quantitative display. Qualitative displays examples are machine showing red, yellow and green lights used as traffic signals, also on off indicators of home appliances etc. Means it shows only state of the machine or state of the operation. Here qualitative display examples are voltmeters, ammeters, speedometer, watches, energy meters etc. These are the quantitative display. म्हणजेच काय, ह्या ज्या क्वालिटेटिव्ह आहेत त्या आपल्याला फक्त स्थिती सांगणार आहे त्याची. म्हणजे आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, हॉट आहे, कोल्ड आहे का वॉर्म आहे ते सांगणार आहे. क्वालिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, क्वांटिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे. समजा स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू सांगणार आहे 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे 50 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला, इथं व्हॅल्यू मिळत नाही, इथं फक्त स्टेट लक्षात येते आपल्याला. त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह, इकडचं क्वांटिटेटिव्ह. Ergonomic consideration in design of displays. Scale on the dial indicator should be divided in suitable linear progression such as 0, 10, 20, 30. म्हणजे डायल इंडिकेटर वर जे काय स्केल असणार आहे ते एका प्रोग्रेशन मध्ये डिवाइड केलं असायला पाहिजे. म्हणजे 10 आहे, 10 नंतर 20 आहे, 20 नंतर डायरेक्ट 50च घेतले असं नको आहे. सिक्वेन्सला प्रोग्रेशन मध्ये असायला पाहिजे. नंबर ऑफ सब डिव्हिजन्स बिटवीन द डिव्हिजन्स शुड बी मिनिमम. कमीत कमी सब डिव्हिजन 2 डिव्हिजनच्या मध्ये ठेवायला पाहिजे. जसं की आपल्या स्केलवरती तुम्ही बघितलं आहे, एका सेंटीमीटर मध्ये 10 लाईन आहेत, म्हणजे एका mm ची एक लाईन आहे. लक्षात आलं, त्याप्रमाणे सब डिव्हिजन्स असायला पाहिजेत. Vertical figures should be used for stationary dials while the radially oriented figures should be used for rotating dials. रोटेटिंग म्हणजे काय, जे नेहमी रोटेट होत राहणार आहेत अशा डायलसाठी आपल्याला रोटेटिंग डिस्प्ले घ्यायचे आहेत, आणि जे स्टेशनरी राहणार आहेत त्यासाठी आपण व्हर्टिकली प्रिफर करत असतो. हाईट ऑफ लेटर्स और नंबर ऑन डिस्प्ले शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू रीडिंग डिस्टन्स डिवाइड बाय 200. दिस इज द स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर हाईट ऑफ लेटर्स ऑन डिस्प्ले. पॉइंटर्स शुड हॅव नाइफ एज विथ अ mirror placed or located behind the graduated scale to minimize the parallax error. Parallax error म्हणजेच काय, ज्यावेळी आपण ह्युमन आयने बघत असतोय त्यावेळेला प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही आहे, थोडीशी त्याच्या मागची किंवा पुढची व्हॅल्यू आपण घेत असतोय. कशामुळं, पॅरलॅक्स एररमुळं. आणि ही होऊ नये म्हणून शार्प नाईफ एज पॉइंटर असायला पाहिजे, किंवा ज्या ठिकाणी स्केल आहे त्या ठिकाणी एखादी मिरर यूज करायला पाहिजे आपण. Numbering should increase in clockwise direction on a circular scale, rightwards on horizontal scale and upward on vertical scale. म्हणजे हे नॅचरल सिंपल आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये नंबरिंग वाढत जायला पाहिजे, किंवा हॉरिझॉन्टल स्केल असेल
तर राईट साईडला वाढत जायला पाहिजे, आणि जर व्हर्टिकल स्केल असेल तर अपवर्ड डायरेक्शनला स्केल वाढत जायला पाहिजे. डिस्टिंक्शन ऑन डिस्प्ले ग्रुप्स should be made with the help of color, shape and size. Important displays like warnings, fire alarms, urgent attention, etc. can be made more effective by use of flashing lights or a light of varying brightness. म्हणजे काही केसमध्ये आपल्याला फक्त डिस्प्ले दाखवून उपयोग नाही आहे, त्या केसमध्ये आपल्याला अलार्म किंवा फ्लॅशिंग लाईट अशी वेगवेगळे आपल्याला दाखवणं गरजेचं असते. दीज आर द एर्गोनॉमिक कन्सिडरेशन इन डिझाइन ऑफ डिस्प्लेज. डिझाइन ऑफ इक्विपमेंट फॉर कंट्रोल. नेक्स्ट पॉइंट, कंट्रोल्स आर द डिव्हाइसेस थ्रू विच मॅन कन्वेज इन्स्ट्रक्शन्स टू द मशीन. म्हणजे मशीनला इन्स्ट्रक्शन्स देण्याचं काम ऑपरेटर जो करणार आहे तो या कंट्रोल्स थ्रू करणार आहे. Selection of control device depends upon the following factors: requirement of speed of operation, required accuracy of control, required operating force, required range of control, required direction of control, and convenience of user. Control device is usually rotated in clockwise direction or moved to the right for on or increase. However, different movements are adopted for स्पेशल सर्कमस्टन्सेस. जे कंट्रोल डिव्हाइस असतील, लिव्हर असेल, हँडव्हील असेल, असे कंट्रोल डिव्हाइस जे आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट केलं तर ती जी व्हॅल्यू आहे ती वाढायला पाहिजे किंवा ओपन व्हायला पाहिजे किंवा ऑन सेट मध्ये जायला पाहिजे. जर हॉरिझॉन्टल असेल तर राईट साईडला ऑन इन्क्रीज व्हायला पाहिजे किंवा काही स्पेशल केसमध्ये आपण वेगवेगळं सुद्धा हे करू शकतो. Various types of controls used in machines are crank, hand wheel, knob, horizontal lever, push button and foot pedal. These are the some equipments for controlling purpose of the machine. Ergonomic consideration in design of control. Control should be easily accessible and properly positioned. म्हणजेच काय, इझिली वापरता यायला पाहिजे कंट्रोल आणि एका प्रॉपर पोझिशनला प्रॉपर ठिकाणी ती असायला पाहिजे. नाव कंट्रोल ऑपरेशन शुड इन्व्हॉल्व मिनिमम मोशन्स. शेप ऑफ कंट्रोल डिव्हाइस शुड बी सिलेक्टेड इन सच अ वे दॅट इट सॅटिस्फाईज कन्फर्मिटी विथ द अनाटॉमी ऑफ हँड्स अँड फीट. म्हणजे हाताच्या सहाय्याने आपण एखादं लिव्हर ऑपरेट करत असेल तर आपल्या अनाटॉमीला म्हणजे शरीर रचनेला एक कम्फर्ट फील व्हायला पाहिजे. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन, कम्फर्ट सॅटिस्फॅक्शन आलं पाहिजे ऑपरेटरला, अशा प्रकारचं असायला पाहिजे कन्सिडरेशन. कंट्रोल शुड बी पेंटेड इन प्रॉपर कलर टू अट्रॅक्ट द अटेन्शन. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंट्रोल जर असतील तर त्यावेळी आपल्याला प्रॉपर पेंट त्या लिव्हरला किंवा त्या कंट्रोल डिव्हाइसला द्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं लक्ष त्याकडे जाणार आहे. म्हणजे बंद जर करायचं असेल तर त्यासाठी किंवा डिक्रीज करायचं त्यासाठी रेड कलर आपण देऊ शकतो, किंवा इन्क्रीज करायचा आहे किंवा ऑन करायचं आहे त्यासाठी आपण ग्रीन कलर देऊ शकतो. याप्रमाणे कलर पेंटिंग, कलर कोड सुद्धा आपण वापरू शकतो. डिझाइन ऑफ एन्व्हायरमेंट अँड सेफ्टी. थर्ड पॉइंट इन एर्गोनॉमिक कन्सिडरेशन. वर्किंग एन्व्हायरमेंट अफेक्ट सिग्निफिकंटली द मॅन मशीन रिलेशन. इट अफेक्ट्स द इफिशियन्सी, हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द ऑपरेटर. ज्या ठिकाणी मॅन मशीन काम करणार आहे त्या ठिकाणचं वर्किंग एन्व्हायरमेंट सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यावरती जी इफिशियन्सी, हेल्थ आणि सेफ्टी ऑफ द ऑपरेटर डिपेंड असणार आहे. व्हरायटीज ऑफ फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय ह्युमन बिईंग इन इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट सच ॲज कंट्रोलिंग, सुपरवायझिंग, मेंटेनिंग द वर्क अँड इक्विपमेंट एटसेट्रा. Most important factors affecting efficiency of human being are heat, humidity, light, air movement, noise, acceleration, including vibration also. Environmental factor मध्ये पहिला जो पॉइंट आहे तो लाइटनिंग. Amount of light required to enable a task to be efficiently performed depends upon the degree of precision required with the work. Time allowed to see the task, reflective characteristics of the equipment involves, and the sharpness of vision of human being. म्हणजेच काय,
लाईट जी आहे ती प्रॉपर असायला पाहिजे, कमी सुद्धा असायला नको आणि जास्त सुद्धा असायला नको. नॉईज is also in proper state. It produces three effects. First one is the announce, loss of hearing and the reduced efficiency at work. म्हणजे कायमचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो गरजेपेक्षा जास्त आवाज आला तर. आवाज सुद्धा प्रॉपर असायला पाहिजे. टेम्परेचर सुद्धा कम्फर्टेबल असायला पाहिजे. त्यानंतर ह्युमिडिटी अँड एअर सर्क्युलेशन सुद्धा प्रॉपर असायला पाहिजे. आयडियल वर्किंग कंडिशन या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. टेम्परेचर आयडियल किती असायला पाहिजे ज्यामध्ये इफेक्टिव्हली आपण काम करू शकतो. 18 डिग्री सेल्सिअस टू 23 डिग्री सेल्सिअस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 30% टू 70%. इल्युमिनेशन लेवल बेटर दॅन 200 लक्स. व्हेंटिलेशन रेट ऑफ एअर 6.6 मीटर क्यूब पर आवर at sea level per person at light work. And noise level is the less than 10 decibel. 10 डेसिबल पेक्षा जास्त असायला नको. ही एक प्रॉपर वर्किंग कंडिशन आहे, आयडल वर्किंग कंडिशन आहे. त्याच्यामध्ये जर आपण काम केलं तर आपली इफिशियन्सी ही बेटर राहणार आहे. टू गेट लेटेस्ट व्हिडिओज अँड नोटिफिकेशन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस यूट्यूब चॅनल. थँक्यू.